नमस्कार. आज अगदी आपण नावाप्रमाणे टम्म फुगणारी अशी पालकाची पुरी बनवणार आहोत. तर या ठिकाणी पालकाची जुडी जी आहे, तर ते पानं स्वच्छ करून घेतलेलं आहे, धुवून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर एका बाजूला आपण पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि त्या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला संपूर्ण पालक हा घालून घ्यायचा आहे आणि तो अगदी 2 मिनटं आपल्याला उकळवायचा आहे. जास्त वेळ उकळला तर पालक हा काळसर पडतो, त्याचा रंग आणि कडसरसुद्धा तो लागतो. त्यामुळे पटकन आपण हे पाण्यातनं काढून घेतलेलं आहे, पाणी निथळून घेतलेलं आहे आणि आता हा पालक थोडा थंड झाला की आपण मिक्सरच्या पॉटमध्ये तो घालून त्याची प्युरी तयार करणार आहोत. तर हा थोडा थंड झालेला पालक आपण घेतला आणि छान असा हिरवागार आहे, बघू शकता आपण. आणि त्यानंतर आपण हिरवी मिरची, लसूण आणि ह्या कोथिंबिरीच्या काड्या आहेत, तर याचा स्वाद अतिशय सुंदर असा लागतो. तर त्याचा उपयोग आपण याच्यामध्ये करणार आहोत आणि 1 चमचा आपण यामध्ये जिरं घालून घेतलेलं आहे आणि एका बाजूला आपण आता 1.5 वाटी कणिक घेतलेली आहे, अर्धा वाटी बेसन घेतलेलं आहे आणि जवळजवळ अर्धा वाटी आपण रवा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता ही पालकाची प्युरी तयार केलेली आहे, तीसुद्धा आपण घालून घेतलेली आहे. त्यानंतर भरपूर असे तीळ आपण याच्यामध्ये घातलेले आहे. अतिशय सुंदर चव या तिळाची यामध्ये लागते आणि त्याच्यानंतर थोडी हळद आणि भरपूर असं धणेपूड आपण यामध्ये घातलेली आहे आणि त्याचसोबत थोडं तिखटही घातलं आहे, कारण अगदी छान अशी ही चव याची येते आणि थोडी कसुरी मेथी घातलेली आहे आणि आवश्यकतेनुसार आपण यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे. तर थोडी झणझणीत असली की त्याच्यासोबत या पुरीसोबत काही खायला नसलं तरीसुद्धा चालतं आणि अगदी 2 चमचे आपण पोहे खाण्याचे चमचे जे आहेत, तर ते 2 चमचे तेल यामध्ये घालून घेतलेलं आहे. अगदी कमी पाण्याचा वापर करत आपण ही कणिक भिजवून घेणार आहोत. म्हणजे पालकाच्या प्युरी ही जास्त पाहिजे. आपण मिक्सरचं पॉट धुवून ते पाणीसुद्धा यामध्ये वापरलेलं आहे आणि छानपैकी आपण आता हा डो तयार करून घेणार आहोत. याला जास्त पाणी लागलेले नाही आहे, एवढ्याच पाण्यामध्ये तो भिजवला गेला आहे आणि डो झाल्यानंतर आपली ती कणिक भिजवल्यानंतर आपल्याला ती झाकून ठेवायची आहे. थोड्या वेळ 5 ते 10 मिनटं झाकून ठेवायची आहे आणि त्याची आपल्याला छान पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे. पालकामध्ये तुम्हाला व्हिटॅमिन ए, सी आणि के, लोह आणि अँटीऑक्सिडंटचं प्रमाण भरपूर असतं. आपण जर नियमित पालकाचं सेवन केलं तर आपलं रक्त, डोळे आणि हाडांसाठी सुद्धा हे उपयुक्त आहे. तर असा हा पालक म्हणजे हिरवं पान जे आहे, तर ते फार उपयोगी असं आहे. तर या ठिकाणी आपण असा गोळा मळून घेतलेला आहे आणि आपण आता एक थोडा मोठा, साधारण मोठा असा गोळा घेतलेला आहे आणि मी आता हे जे पुऱ्या आहे, तर छोट्या-छोट्या न लाटता मी छान असे मोठी एक पोळी लाटलेली आहे आणि त्याच्या असे छान आपण गोल पुऱ्या कापून घेतलेल्या आहे आणि आपण हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुम्हाला जर आवडला असेल थोडा जरी, तरी लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन नक्की दाबा. आणि पुढे आजी आणि नातीची एक सुंदर छोटीशी कविता मी सादर केलेली आहे, तर ती कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुमच्याकडे पण अशी नात आहे का की जी तुम्हाला असं काहीतरी सजेस्ट करते आणि त्यातून सुंदर असे पदार्थ आपण तयार करतो. म्हणजे मुलांसाठी जरी आपण एखाद्या वेळेला केला नसेल, पण नातवंडासाठी मात्र आपण नेहमीच चांगलं काहीतरी करत असतो आणि त्यांचं ऐकत असतो. तरी पहा संपूर्ण व्हिडिओ. तर छान अशी मोठी पुरी, आपली पुरी म्हणण्यापेक्षा पोळी लाटून झालेली आहे आणि आपण आता पाहू शकता की खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही. जास्त पातळ केली तर ती फुगणार नाही, अशी मीडियम आकाराची आपण केली आहे. आता हा डबा जो होता तो छोटा होता, मला छान अशा मोठ्या पुऱ्या करायच्या होत्या म्हणून मी हा डबा घेतलेला आहे आणि त्याने आपण त्या पुऱ्या कापून घेतलेल्या आहे. बघा, म्हणजे अगदी त्या सारख्या आकारात येतील तर दिसायलासुद्धा त्या छान दिसतात. म्हणजे पूर्वी आपण एक छोटे गोळे केले, पटापट लाटले, तळले असं करत होतो, पण आता हे यूट्यूबमुळे आपण आता पहिल्या वर्गातून दुसऱ्या वर्गात गेल्यासारखं मला फील येत आहे की छान असा सारख्या आल्या पाहिजे वगैरे. तर आपण आता हे पुऱ्या कापून घेतलेल्या आहे आणि त्या एका ताटामध्ये आपण आता ठेवून देणार आहोत. आता थोड्या पुऱ्या लाटून झाल्या की आपण त्या तळून घ्यायच्या आहे. तर तळताना बघा, आपण गरम अशा तेलामध्ये आपल्याला ही पुरी टाकायची आहे आणि झाऱ्याने त्याच्यावर छान तेल उडवायचं आहे आणि ती पलटल्यानंतर दुसरी पुरीसुद्धा टाकलेली आहे, त्याच्यावरसुद्धा आपण तेल उडून घ्यायचं आणि तीसुद्धा पलटून घ्यायची आहे आणि खूप मोठ्या गॅसवर आपल्याला हे करायचं नाही, नाहीतर आपली पुरी ही जळून जाईल. आणि छान अशा पुऱ्या आपल्या
फुगत आहेत. पालकपुरीची एक गंमतच झाली होती बघा. तर आमचा शेतातला पालक आला घरी, बरं का. शेतातला पालक आला घरी. मी म्हटलं करूयात छान भाजी. पण आमची जी परी होती, आमची नात, ती रुसली आणि म्हणाली कर ना वेगळं काहीतरी. मग आजीने केली पालकपुरी, बरं का. आणि पुरी फुगली टम. आणि सांगा, पुरी फुगली टम, परी हसली खुदकन. अशी आमची परी खूप खुश झाली आणि त्याच्यासाठी टम्म फुगलेल्या अशा पालकपुऱ्या आम्ही ह्या तयार केलेल्या आहेत. आणि परीसाठी दुसऱ्या दिवशी डब्यात नेण्यासाठी सुद्धा मी थोडासा एक गोळा काढून ठेवलेला आहे आणि त्याचे मी सकाळी तिला स्कूलमध्ये जाताना पराठे करून देणार आहे. कधी कधी स्कूलमध्ये पण सांगतात की आज काहीतरी ग्रीन कलरचं घेऊन या. पण आपण कलर न वापरता असं नॅचरल, आता हा पालकाने पहा किती सुंदर असा हिरवा रंग आलेला आहे. तर नॅचरल असं सगळं वापरायचं आणि ते मुलांना द्यायचं. त्यामुळे काय होतं की त्यांच्या आरोग्यामध्ये नक्की सुधारणा होते. आणि भरपूर असं आपल्याला निसर्गाने दिलेलं आहे, तर त्याचा कंटाळा न करता आपण वापर करायचा आहे. आणि पुरी वगैरे म्हटलं की मुलांना खूप आवडते आणि ते खातात. आमची परी भाजीसुद्धा खाते, परंतु आम्ही असं तिच्यासाठी वेगवेगळं काहीतरी करत असतो. बघा हा गोळा मी काढून ठेवला आहे. तर असं आपण करू शकतो. आणि आता उरलेल्या पुऱ्यासुद्धा आपण छान तळून घेणार आहोत. आणि आपण पाहू शकता सगळे असे छान फुगलेले आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.